जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 11 फेब्रुवारी. आजचे बोधवचन. विजयाची उर्मी हे मायेचं स्मरण होय. नामाचे स्मरण हे भगवंताचं स्मरण होय. श्रीराम. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे त्रिकालाबाधित सत्य आहे, पण त्याचा अनुभव ज्ञानदेवांना येणार त्याबद्दल संशय घेण्याचं कारण नाही. सामान्य माणसाला जग सत्य वाटते आणि ब्रह्म मिथ्या वाटते. अंगी ज्वर भरला की साखर कडू लागते. औषधोपचाराने ताप उतरला की साखर परत गोड लागते. तसं अज्ञानी माणसाला ब्रह्म असत्य वाटते. त्याची ही भवव्याधी गेली तर ब्रह्म सत्य वाटेल. ब्रह्मज्ञानाचा सूर्य उगवला की अज्ञानाची रात्र संपेल. ज्ञान होत नाही तोपर्यंत रात्रीच्या काळोखात लखलखणाऱ्या विषयांच्या असंख्य चांदण्या सामान्य माणसाला मोहात पाडणारच. ही भवव्याधी दूर व्हायला पाहिजे, म्हणजे अध्यात्म गोड वाटेल, ज्ञानाचा प्रकाश पडेल. पॅन्डोरा नावाच्या मुलीची एक इंग्लिश कथा आहे. जगाच्या प्रारंभ काळातील सत्ययुगातील म्हणा. निसर्ग ताजातवाना होता. भूमी सुजला सुफला होती. सगळे लोक सात्विक वृत्तीचे होते. प्रेमाचे संबंध होते. लोकांना वैर, हेवेदावे, द्वेष, तिरस्कार, स्वार्थ हे माहीत नव्हते. सगळे सुखी होते. एक अप्सरा पॅन्डोराकडे येते. प्रवासाला जाता जाता येते. परत येईपर्यंत एक पेटी पॅन्डोराजवळ ठेवायला देते. न उघडण्याची काळजी घ्यायला सांगते. काही दिवसांनी उत्सुकतेने पॅन्डोरा ती पेटी उघडते. त्याबरोबर हजारो बारीक बारीक विषारी कीटक बाहेर पडतात. मिळेल त्यांना दंश करतात. दुःख, आक्रोश, नाना व्याधींनी लोक संत्रस्त होतात. तोपर्यंत जगात दुःख नव्हतं. तेवढ्यात अप्सरा येते. प्रत्येकाला प्रेमाचा दैवी स्पर्श करते. लोक बरे होतात. त्याप्रमाणे प्रापंचिक आधिव्याधीतून सुटण्यासाठी एखादी दिव्यौषधी हवी. बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर येण्यासाठी संजीवनी हवी. नुसतं जग मिथ्या आहे असा नकारार्थी विचार केला तर कर्मबंधात अडकलेल्यांचा उद्धार कसा होणार? जग मिथ्या आहे हे प्रापंचिकांना पटलं तर तेही ब्रह्मपदी विराजमान व्हायला योग्य होतील. अन्यथा 4 वेद, 18 पुराणे, 6 शास्त्रे, ज्ञानयोग, कर्मयोग, 9विधा भक्ती, अष्टांगयोग, नाना धर्म, नाना धर्मग्रंथ, संतांची ग्रंथसंपदा, सत्संग, अवतार इत्यादी गोष्टींना काहीच अर्थ राहणार नाही. जर सगळं मिथ्याच आहे तर धर्माला ग्लानी आल्यावर भगवंताला युगे युगे अवतार घेऊन साधूंचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन करायची काही आवश्यकताच नाही. पण तसं नाही. माणूस अज्ञानात जन्म घेतो, मिथ्या जगात जन्म घेतो, तरी त्याला आपल्या साधनाने, सद्गुरूंच्या कृपेने, नीतिधर्माच्या आचरणाने ब्रह्मज्ञान मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रपंच आणि परमार्थ
या दोन्हीमध्ये तो विवेकाने यशस्वी होऊ शकतो. मगर जशी जलात आणि स्थलात वावरू शकते तसंच माणसाचंही आहे. म्हणून श्री समर्थ सांगतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. पुढे म्हणतात, प्रपंच सांडून परमार्थ केला, तरी अन्न मिळेना खायाला, मग तया करंट्याला परमार्थ कैचा. अर्जुन रणांगण सोडून संन्यास घेणार होता. भगवान श्रीकृष्णांनी त्याला कर्मयोग शिकवला. कर्तव्य टाकू नकोस. कर्तव्यातील कर्तृत्वाचा अहंकार आणि फलाची आशा टाक. माझं स्मरण चित्तात ठेव आणि देहाने कर्म कर. माम अनुस्मर युद्धश्च असा दिव्य संदेश दिला. तो त्रिकाला बाधित आहे. ईश्वराचं स्मरण करून प्रपंच केला पाहिजे. ईश्वर स्मरणात विषयभोग हा परमार्थच आहे. ईश्वराच्या विस्मरणात विषयभोग म्हणजे नरकवास आहे. म्हणून विषयाची उर्मी हे मायेचं स्मरण, मायेतून सुटका नाही. आणि प्रपंच करताना विषय भोगतानाही नामाचे स्मरण हे भगवंताचं स्मरण होय. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.